काय झालं काय तिकडे? हळू बोल. ही स्वानंदी स्वतःला समजते काय? समोरच्या गोळ्या बंद करायला निघाली. समोरच्या गोळ्या सुरू राहिल्याच पाहिजे. मला काहीतरी करायला हवं. मम्मा, पण त्याच्या गोळ्या बंद झाल्याने असा काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे. इतकी वर्ष मीच त्या गोळ्यांची सवय लावली आहे समरला, आणि त्यामुळे त्याच्याही डोक्यात ते फिक्स बसलंय की या गोळ्या घेतल्या की आपल्याला बरं वाटतं. नाही, इतर कुठलेही व्यसन नाही लावू शकले मी, पण या गोळ्यांचं व्यसन मात्र मी त्याला लावलंय. त्यामुळे काही झालं ना तरी या गोळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. जरा जरी त्याला टेन्शन आलं ना की मी लगेच सांगायचे, अरे गोळी घे. मग काय कमाल डोकं लावलंय सगळं तू. ग्रेट. म्हणजे तुमच्या टीम मध्ये तर मी आत्ता आले, पण तू हा गेम तर आधीपासूनच खेळतेस. मी काय करू? माझ्या या लेकरांसाठी मला करावं लागतंय ग. आता तूच विचार कर, हे सगळं केल्याशिवाय माझ्या मुठीत राहिला असता का समर? त्याला टाचेखाली ठेवायचं होतं ना. आणि कसं आहे, टाचेखाली ठेवण्यासाठी थोडंसं त्याला अंजारावं लागतं, गोंजारावं लागतं. आणि समर तसा मनाने खूप दुबळा आहे, आणि अशा दुबळ्या माणसाला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. नाही, पण काही झालं तरी त्याच्या गोळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. आजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे घ्या, थोडं टेस्टी पथ्य. खरंच टेस्टी आहे ना? हो. माझ्या हाताने बनवलंय मी. बसणारच. ऐका ना, हे झाल्या गोळ्या पण घेऊन टाकायच्या आता, विसरायचं नाहीये. हात कसा आहे, कितपत दुखतोय? अगं बरं आहे का आता? तुम्ही एक्सरसाइज करताय ना? हो, म्हणजे करते ना. बाकी तुम्हाला अशक्तपणा जाणवतोय? बरं वाटतंय ना आता? माझी नाचून माझी एवढी काळजी घेते, काय बिशात माझी तब्येत बिघडेल? गुड. मग आता मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. ऍक्च्युली बोलायचं नाही, मला कंप्लेंट करायची आहे. तो तुमचा नातू खूप जास्त गोळ्या घेत असतात ना ते. म्हणजे ते घेत असतील वर्षानुवर्ष, पण मी इथे आल्यापासून मला असं वाटतंय आजी जरा अति करतात हा गोळ्यांच्या बाबतीत. हो ना ग, काय करायचं? पण खरं म्हटलं तर ना त्याला काहीच झालेलं नाहीये, तरी पण ना तो एवढ्या तेवढ्याला गोळ्या घेत राहतो, स्प्रे मारत राहतो. हे कधी बंद होणार कोण जाणत? पूर्वी नव्हता ग तो असा. पण मग कधीपासून आणि कशामुळे झालंय हे? ऍक्सिडेंट पासून. म्हणजे त्याचे आई वडील गेले आणि पिंट्याच्या मनात असं आलं की आता त्याने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, त्याने आजारी पडता कामा नये, म्हणजे त्याला काही होता कामा नये. खरं सांगू, या घटनेनंतर ना आम्हा सर्वांचंच आयुष्य बदललं. पण सगळ्यात जास्त परिणाम ना पिंट्यावर झाला का. आणि औषध गोळ्यांची सवय तेव्हापासूनच लागली. असं झालं ना की मीही फार लक्ष नाही देऊ शकले त्याच्याकडे. माझ्या डोळ्यांसमोर माझी स्वतःची मुलं गेली होती का, त्याच्यामध्ये लहान मुलं होती, कपाळावरचं कुंकू पुसली गेलेली सून होती. कोण कोणाला सावरत होतं काय कळलंच नाही. पुढे आलं माझ्या लक्षात. अगं, मी पिंट्याला विचारलं सुद्धा, अरे तू कसली औषधं घेतोस? पण तो आता मोठा झाला होता ग, जबाबदार झाला होता ना, आणि औषधं सवयीची झाली होती आता त्याची. मला म्हणाला काकूनी घ्यायला सांगितलेत गोळ्या. म्हणजे ती म्हणाली की आता काही झालं तरी दुखणं अंगावर काढायचं नाही, गोळ्या घ्यायच्या लगेच त्यासाठी. ऐकलं त्याने काकूच, आणि मग कसं वय झाली ना त्याला गोळ्यांची. आता काहीही सहन होत नाही ग त्याला. बहुतेक ना त्याची सहनशक्ती संपले. कळत नाही मला काय कसं करायचं आता. काकूंनी सांगितलं म्हणजे इथे त्या आहेतच. मुद्दाम केलं असेल का त्यांनी हे? हा म्हणजे एक प्रकारचा मानसिक आजारच जडलाय. सारखं तब्येतीची काळजी करायची, औषधं घेत राहायचं, याचा शरीरावरही दुष्परिणाम होतच असणार. काकूंनी मुद्दाम केलं असेल का हे? बापरे, काय कमालीचा दुष्टपणा आहे यांच्यात. क्रूर क्रूर आहे हे सगळं, आणि हे थांबायलाच हवं.
नंदू कसला विचार करतेस का? नाही काही नाही. हे बघ नंदू, तुझा नवरा आहे तो आता. म्हणजे तुझ्या शब्दांनी त्याच्या स्वभावात काही जर बदल झाला तर बघ बाई तू. एक काम कर, तू डॉक्टरांची बोल आणि त्याचे ते गोळ्या औषधं सगळं बंद कर. सगळं थांबव का आता तो. उपयोग काय आहे मम्मा? आपण तिला तोंडावर पाडायला जातोय पण आपण स्वतः तोंडावर पडतोय. आप्पी मग काय करूया? कसं आहे ना आप्पी, आपण बाण मारत राहायचा. कधी ना कधीतरी एक तरी बाण निशाण्यावर लागणारच. हे ऐकून सुद्धा कंटाळलोय मी. मग काय, जातो हिमालयात? नाही जा ना, मी पण येते तुझ्या बरोबर. हिचा काय, हिचा प्रश्न नाहीये. आपण दोघे तिकडे झोपडी बांधून राहू. येऊ कधी पाडव्याला, दिवाळीला, समर आणि स्वानंदीच्या मुलाबाळांना खेळवायला. जाऊया. तू सेटल आहेस ग, पण ह्याचं काय? ओके फाईन. किती वेळा ऐकवणार आहेस मला? तुझ्या डोक्यात आहे काही प्लॅन? ऐक, चल लवकर. हे बघ ह्याचं काय चाललंय. अंशू उठ उठ आता. हे घे घे घे. नाही करणार रे मग. घे अरे लवकर घे घे. चल समोर येईलच इतक्यात. चल लवकर कर, कामाला लाग. ये आजी. ए तेव्हा तेव्हा उंदीर तिकडे असेल तिथे. तो बघ, अरे तो बघ पळाला उंदीर तिथे. पाठीमागे पाठीमागे. ए नारायण, सरिता तिथे पण बघा. काय काय अरे काय चाललंय? उंदीर शिरलाय घरात. काय? हो. आम्ही बघितला. अरे घरात पिंट्या असताना उंदीर येणं शक्य तरी आहे का? म्हणजे किती स्वच्छता प्रिय आहे तो माहिती ना तुम्हाला. नेहमी पेस्ट कंट्रोल करून घेत असतो ना तो. उंदीर क्या उंदराचे नख सुद्धा नाही दिसले इतक्या वर्षात. मग ना उगीच. हो अर्थात. आणि घरात सुद्धा सगळे किती साफसफाई करतात, स्वच्छता राखतात. मी बघितलं ना माझ्या डोळ्यांनी. हे बघ, ते सांगू नकोस आम्हाला. ह्यांची सफाई ना वरवरचीच असते नुसती. त्यांनी नीट काम केलं असतं ना तर डासाने हैराण केलं नसतं मला रोज रात्री. झोप लागत नाही मिली. तुलाच बरे चावतात गडास, आम्हाला नाही चावत ते. आई मी काय खोटं बोलते का? अहो खरंच खूप चावतो तो. रात्रभर झोप नाही लागत. त्यामुळे डिस्टर्ब होते मी. दिवसभर डिस्टर्ब असते. किती दिवस चालणार हे असं? नाही नाही, हे असलं मला अजिबात चालणार नाही. मला कुठला चान्स घ्यायचा नाही. अंशुमन, तू ताबडतोब त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला फोन कर. एक मिनिट. हा बोला. नशीब वेळेत सांगितलं तुम्ही. हा ठीक आहे, ऑफिस आल्यानंतर बोलूया. आजी मी पण निघते. मला आज जरा महत्वाची मीटिंग आहे. सांभाळून जा. हां सांभाळू ना. हो. आई मी येते सोडायला. आराम करायचा असेल ना तुम्हाला. चला. नको नको, माझी मी जाईन. नाही पण मी राहू दे. सांभाळू ना. हो हो, सांभाळून चालते. बिचाऱ्या, त्रास होत असेल का त्यांना. हॅलो, हा पेस्ट कंट्रोल. अर्जंट सर्व्हिस पाहिजे. आता कळेल तुला स्वानंदी, तुझं एक एक पाऊल तुला किती महागात पडणार आहे ते.